तर नमस्कार, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा श्री नवखंडनाथ चषकामध्ये स्वागत करतो आणि इथे स्वागत या रिव्हर्स षटकाराने। चालू असताना सामना आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत। कोळवण क्रिकेट क्लब कोळवण विरुद्ध स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली या दोन संघांमध्ये असणारा सामना आहे। कोळवण संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे। सध्या जर आपण पाहिलं तर हिंजवडी चषकामध्ये नक्कीच एक मानाचा करंडक या संघाने हातामध्ये मिरवलेला आहे। दोन्ही संघ त्याही स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर भिडताना आपण बघितलेले आहेत। दोन्ही संघांचा एकमेकांचा जो संघर्ष होता तो संघर्ष पुन्हा एकदा या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे। बॉलर तयार असेल, पहिल्या षटक घेऊन फुल टॉस बॉल। यावेळेस मैदानामध्ये नक्कीच आडव्या बॅटने चेंडू इथे खेचायचा होता आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत आपण जी घेणार आहोत की हा चेंडू इथे बीमर आहे की नाही हे मात्र इथे पाहिलं जाईल। पहिल्याच बॉलवरती किरण शिंदेचं स्वागत मात्र ते षटकाराने झालं। दुसरा चेंडू मैदानामध्ये पाहिलं तर फुल टॉस होता। बघायचे तिसरे पंच समीर जोशी सर जे नक्कीच मैदानामध्ये थोडेसे इथे बिझी होत आहेत। मारुती सिरीजसाठी आपण पाहतोय टू व्हीलर बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आहे, उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर त्यासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल, ब्रँडेड बॅट, ब्रँडेड शूज, नो बॉल आणि आता बघायचं फ्री टॉन। एका बाजूला शंकर सुतार यांच्यासाठी हा फ्रीटचा चेंडू। ओहो, शॉर्ट कॉर्नर मध्ये चेंडू नक्कीच तिथे घेतलाय, फेकी जबरदस्त होती, डायरेक्ट हिट तर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे तिसऱ्या पंचांनी निर्णय सोपवलाय। साहिलने मात्र घरट सोडलेलं आहे। आदित्य शिंदेचा जबरदस्त एफर्ट आपल्याला जो पाहायला मिळाला। फ्रीटचा चेंडू होता आणि तिथे मैदानामध्ये नक्कीच शंकर सुतार यांच्यासाठी ती संधी होती, परंतु आदित्य शिंदेने ज्या प्रकारचा चेंडू हाताळा जसा आलाडा त्यापेक्षा अधिकचा वेगाने मात्र त्यांनी चेंडू फेकून दिला आणि इथे तिसऱ्या पंचाने निर्णय कळवलाय, फलंदाज बाद आहे। आता जर मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे बॉल तयार। यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय, मिड ऑनला क्लिअर करत डीप लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल। शंकर सुतार यांचा आक्रमण, षटकार। षटकार जो मैदानामध्ये आलेला आहे, या षटकाराच्या मदतीने संघाचा धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल। धाफलकावरती 14 धावा। आदित्य शिंदेचं जबरदस्त क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर शंकर यांनी मात्र पुढच्याच बॉलवरती किरण शिंदे यांच्यावरती चढवलेलं ते आक्रमण। नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर प्रसाद केमसे अर्थात पीके कोळवण विरुद्ध कासारांबोली। हा चेंडू शफल होत आपण पाहिलं तो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू मेडल होऊ शकलेला नाहीये। तोपर्यंत मैदानामध्ये कुठल्याही धावेचा प्रयत्न देखील नाहीये। संघाचं धाफलक इथे स्थिर आहे, स्कोर कार्डवरती 14 धावा आहेत। षटक क्रमांक पहिला इथे प्रगती पथावरती असावा। कोळवण संघ आपण पाहिलं तर गेले कित्येक दिवस ज्या पॅड सोबत झुंजत होता किंवा जे स्वप्न होतं
ते हिंजवडी चषकामध्ये नक्कीच आपण या संघाला एक मानाच्या करंडकावरती आपलं नाव कोरताना या संघाला पाहिलेलं आहे. परंतु इथे काय, शंकर सुतार यांचा एक जबरदस्त हल्ला, मिड विकेटला षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय आणि या षटकाराने संघाचा धावफलक वेगाने फ्लाय होईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. मला वाटतं संजय सर एक बॉल राहिलाय का? पहिल्या चेंडूवरती षटकार, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलला सिंगल आहे. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक संपला जाणार आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 21 धावा. ज्या धावफलकावरती ते मैदानाच्या मध्ये असणार आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन सुमित. पहिलाच बॉल यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक चेंडू डॉट. ओहो, यावेळेस शफल झाले. क्रीजचा वापर केला, क्रीजच्या डीप मध्ये गेले आणि चेंडूला उडवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये असेल. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा. शंकर सुतार यांचं आक्रमण, ज्या प्रकारचे स्ट्रोक त्याने खेळलेले आहेत आतापर्यंत, मात्र त्यांचा तो गिअर चेंज मात्र होताना पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉल पासून त्याने मात्र ते इरादे स्पष्ट केलेले आहेत. सुमित घावरे पण आता ओव्हर द विकेट तयार असतील. ओह, उडवला बॉलला. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. आणि यावेळेस आपण पाहिलं तर शंकर सुतार यांच्या पाठमधून लागोपाठचा दुसरा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. आणि या दोन षटकाराने संघाचं वाढतं धावफलक 34 धावा. सुमित यांच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण. ओ, फिर से एक बार. यावेळेस लागोपाठचा तिसरा सडक पे कडक बेधडक षटकार. लागोपाठ आपण मैदानाच्या मध्ये पण बघितले गेले तर 3 षटकार यावेळेस शंकर यांनी खेळलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित यांच्यावरती मात्र प्रचंड मोठं आक्रमण. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने खेळाडू डीप मध्ये आपण पाहिलं तर कमलेश आहेत. चेंडूला फील्ड करतील. एक धावे ते आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 2 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये यावेळेस बघायचं संपलेला आहे आणि स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचं काम करतील शंकर सुतार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 41 धावा. एक फलंदाज बाद असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचा आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. इथे गोलंदाजांना कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे.
आणि मी म्हणेल ज्या प्रकारचे चेंडू मात्र टाकलेत सगळ्यात महत्त्वाचं काय, परंतु आज शंकर सुतार, नाव शंकर आहे आणि नावाप्रमाणे कामही करतायत, ते मैदानामध्ये अक्षरशः तांडव करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये बघायचं यावेळेस पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक अविनाश जो मैदानाच्या मध्ये तयार असणार आहे. आखुटप्प्याचा बॉल उडवलाय बॉलला आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळेच उठा. इथे मात्र आज शंकर सुतार फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलतायत. आज त्यांना माहितीये माझा खेळ काय आहे आणि मी कशासाठी ओळखला जातो ते दाखवायचंय. ओहो, जोरदार बॅट इथे फिरवली, परंतु यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कुठले टायमिंग तिथे नव्हतं. संघाचं धावफलक इथे स्थिर असणारे 47 धावा आहेत. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 38 बनवल्यात. शंकर सुतार ऑन फायर. नाव शंकर आहे आणि मैदानामध्ये अक्षरशः तांडव करतायत. कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. जमीन समांतर केलेला स्ट्रोक होता. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 48 धावा आहेत. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ पैलवान भावेश्वर बंटीदादा मारणे युवा मंचाच्या माध्यमातून केलेलं बहारदार आयोजन. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. आणि यावेळेस आता मी म्हणेल प्रसाद केमसे देखील थांबायला तयार नाहीये. आग ही आता दोन्ही टोकांना लागलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप कॉर्नर मध्ये आलेला चौकार. प्रसाद केमसेने गिअर चेंज केलाय. 52 धावा अर्धशतक इथे पूर्ण होतंय. पुन्हा इथं उडवला बॉलला. आज मात्र इथे कासारंबोली संघाने ठरवलंय फक्त आणि फक्त चौकार षटकाराची भाषा बोलायची. हा षटकार यावेळेस षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावर आहेत. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न प्रसाद केमसे आणि शंकर सुतार मैदानामध्ये सांगत असतील वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने हमारे काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. आज ज्यांना ज्यांना संशय होता ना यांच्या फलंदाजीवरती त्यांनी मात्र ते करून दाखवलेले. पहिल्या 3 षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण जे पाहायला मिळतंय प्रसाद केमसे आणि शंकर सुतार यांचं. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 58 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. सुमित घावरे पुन्हा स्वतः बॉलिंग ट्रॅकच्या दिशेने येत आहेत. त्यांना माहिती आहे की इथे कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आज मला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सुमित घावरे समोर मात्र बघायचंय शंकर सुतार आहेत. यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुमित घावरेवरती लागोपाठचे 3 षटकार शंकर सुतार यांनी खेळलेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रामकृष्ण हरी पाडाळ यांचं अर्धशतक आपल्याला जे बघायला मिळालं. प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिलं तर आणि सगळ्या मुळशी तालुक्याच्या जर आपण पाहिले गेले तर सगळ्यांचं लक्ष वेधणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्या 2 व्हीलर बाईकचा मानकरी कोण होणार हे सगळ्यांना बघायचं आहे. अनेक खेळाडू रेसमध्ये आहेत. अनेक खेळाडूंचे मात्र स्वप्न आहेत आणि पहावी मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला स्वप्न बघायची आहेत ना तर मोठी स्वप्न बघा. यावेळेस थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. नक्कीच बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही. अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू मात्र पोहोचताना बघायला मिळाला. तिथे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर 2 खेळाडू आहेत.
ज्यांची चर्चा हिंजवडी चषकामध्ये देखील झाली, विवेक आणि स्वराज आणि वैभव या दोन खेळाडूंच्या चर्चा होताना पाहायला मिळाली, परंतु इथे चर्चा कम खर्च ज्यादा आहे. प्रसाद केमसे यांचं आक्रमण, स्ट्रेट हिट, षटकार. यावेळेस षटकार मैदानाच्या मध्ये आलाय आणि या षटकाराने संघाचं वाढतं धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या, ओ यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये झेल झालाय. प्रसाद केमसे यांना मात्र आता परतावा लागेल. विकेट आली आहे, संघाला पडलेले आहेत. दुसरा खिंडार आहे. दोन फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. 65 धावा धाफलकावर आहेत. चौथं षटक इथे प्रगती पथावरती असताना स्वतः सुमित गावरे आल्यानंतर मात्र त्यांनी मिळवले ते यश. आज दिवसभरामध्ये जे संघ खेळत आहेत हे सगळे संघ जर आपण पाहिलं तर हिंजवडी चषकामध्ये सेमीफायनल फायनल खेळणारे संघ आहेत. आज ते दिवसभरामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील या मॅच मध्ये. इथे मात्र डेड बॉल, मृत चेंडू इथे घोषित केले पंचांनी संजीव भालेराव सरांनी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलेलं ही स्ट्रेंथ आहे खऱ्या अर्थानं कोळवण संघाची, ही स्ट्रेंथ आहे सुमित गावरेची. चेंडू जर आपण पाहिलं तर तुम्ही गोल्डन स्पॉट चेंडू पिच केल्या तर निश्चितपणे फलंदाजांना तिथे तुम्हाला अडचणी निर्माण कराव्या लागणार आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये वैभव. हा चेंडू फटका प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. शॉर्ट फाइनलिंगचे खेळाडू थोडेसे बीट होत आहेत आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार. यावेळेस आता मात्र जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 69 धावा धाफलकावर आहेत. हा चेंडू पुढे एकदा बघायचा. यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे बघायचं नो बॉल. सेकंड बाउन्स, फ्री टॉन. सत्तर धावा आहेत आणि यावेळेस खडे खडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. शहात्तर धावा आहेत. थोडंसं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. अनेक दादा मुख्य व्यासपीठावरती आले आणि वादळ बघा त्याच दिशेने आता येतंय. सगळे आमच्या कॅमेरामॅनच्या सगळ्यांना विनंती आपण थोडंसं सावध बसायचंय आणि जर तुम्हाला काय वाटलं असतं तुम्ही कॅमेरा घेऊन खाली उतरा. तर मॅच कडे जाऊयात आपण. शेवटचं षटक आता असेल आणि शेवटचं षटक इथे घेऊन आलाय आदित्य शिंदे. 76 धावा ज्या स्कोर कार्ड वरती इथे असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे यावेळेस तयार असतील. आदित्य शिंदे समोर शंकर सुतार आहेत. यावेळेस स्क्वेअर कट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. जबरदस्त बॉटम हँडचा वापर केला. डीप पॉइंट मध्ये ठोकलाय षटकार. 6 धावा.
टँगडीचे डीजे दशरथ यांचं विशेष कौतुक आहे. आणि मैदानामध्ये आपण इथे बघितलं गेलं तर नक्कीच ज्या प्रकारचा खेळ इथे शंकर सुतार यांचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. 82 धावा धावलकावरती आहेत. 82 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा आदित्य तयार. जोरदार बॅट इथे फिरवली परंतु बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल. धावांचा इथे डोंगर उभा होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. 82 धावा स्कोर कार्ड वरती आहे. श्री नौखंडेनाथ चषकामध्ये आपण पाहिले गेलं तर रेकॉर्ड वरती रेकॉर्ड मात्र बनवले जात आहेत. रेकॉर्ड वरती रेकॉर्ड मोडले जात आहेत. कट केल्या बॉलला शॉर्ट पॉइंट मध्ये इथे